टीचिंग ऑफ इंग्लिश ॲट सेकंडरी आणि हायर सेकंडरी लेवल कोल्हापूर डिस्ट्रिक्ट त्या 3 तालुके सिलेक्ट केले सर. त्याच्यामध्ये शावाली, करवीर आणि कागल. याच्यामध्ये मग 10वी 12वी अशा ज्या शाळा आणि कॉलेजेस ज्युनियर कॉलेजेस तर त्यातल्या मुलांचं इंग्रजीच्या विषयाच्या अनुषंगाने एक मी ऑनलाईन क्विज केलेली ऑफलाईन घ्याय म्हणजे हार्ड कॉपी घ्यायची ही ऑफलाईन बाकी नाही ही एज्युकेशनसाठी झाली सर. इंग्लिश टीचर जे आहेत 10वीपर्यंत शिकवणारे, आर्ट्स कॉमर्स सायन्सला शिकवणारे 12वीपर्यंतचे आणि आपल्या या रिजनमधले जे शिक्षण तज्ज्ञ जे आहेत उदाहरणार्थ तुम्ही ॲज टीचर म्हणून रोल आहे तुमचा आणि ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. शासनाच्या विविध शिक्षण प्रक्रियेमध्ये तुमचा मोठा सहभाग असतो पॉलिसी मेकिंगमध्ये. मग त्यामुळे इंग्रजी हे पहिलेपासून जरी शिकत असलो तर ग्रामीण भागामध्ये मला असा अजूनपर्यंत एवढा प्रभाव झालेला नाही मुलांवर किंवा मुलांमध्ये अजून प्रगती दिसत नाही. त्यावेळेला मुलांना प्रश्न बी कळत नाहीत सर. मग प्रश्न जर समजला मग त्याचं उत्तर कसं लिहायचं सर, मला इंग्लिश येता येत नाही मराठीत लिहू का. मग त्याच्यावर आता काय केलं पाहिजे मुलांसाठी. मग आपल्याला लक्षात ग्रामर कसं आहे, इंग्रजीचा पाया आता काही ठिकाणी मुलं वाक्याची रचना येत नाही, वाक्याच्या रचना जमत नाही, प्रोनाऊन्सिएशन जमत नाही किंवा मुळात बेसिक्स इंग्लिशचं स्ट्रक्चर आहे टेन्सेस आणि व्होकॅब्युलरी होणार कन्स्ट्रक्शन त्याचा जरा थोडासा मुलांना अभ्यास नसल्यामुळे मुलं थोडंसं सर लिखाणाच्या वेळेला जरा म्हणतात सर मला जमत नाही मी मराठीत लिहू का किंवा तो सोडू का विषय दुसरा. आता आणि बारकेचे छोटे छोटे ग्रामरचे जे पार्ट आहेत सर त्याच्यामध्ये मुलांना जरा कन्फ्युज होते सर. इन कुठं वापरायचं, ऑफ कुठं वापरायचं, ऑन कुठं वापरायचं, ओव्हर कुठं वापरायचं, अपॉन कुठं वापरायचं. म्हणजे असं डीप स्टडी नसल्यामुळे मुलांचा ग्रामरचा पाया नसल्यामुळे आणि केवळ परीक्षेसाठी बाबा आपण पास व्हावं आणि पास होते आपल्याला एवढं असं ते अजूनपर्यंत दिसले मला सर. आता मी वर्गामध्ये जाऊन प्रत्यक्ष सर विनंती करून साहेबांना आता ह्या परीक्षेच्या कालावधीमध्ये देखील आम्हाला काही शाळेमध्ये चांगलं सहकार्य मिळालं सर. तर मग त्या प्रश्न आम्ही जे तयार केलेले आहेत 30 त्याच्यामध्ये 20 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहेत सर 20 ते 25 का तर मुलांना ते लिहिता येईल आणि 5 प्रश्न असे आहेत की त्याच्यामध्ये इंग्लिश विषय चॅलेंजिंग वाटतो का वाटतो मग प्रश्न करा. मग तुम्ही तो अवघड विषय असल्यामुळं ओपन एंडेड तुम्ही तुमचा रिस्पॉन्स व्हा. पण मुलांना जरा लिहायला तर प्रॉब्लेम आहे जरा 10वी 12वी नंतर तुम्ही काय निवडलेलं आहे नाही त्यांना प्रश्न कळतो की सर असं एखादा प्रश्न नाही नसणार होय नाही मुलांना प्रश्न समजले सर तो मराठी लिहिलं लगेच मराठी लिहून मग एक्स्ट्रा सगळी तशीच करणार. आमच्या कॉमर्समध्ये आम्ही इंग्लिशमध्येच आमचा विषय असतो इंग्लिशमध्येच मांडतो इंग्लिशमध्येच करतो. तुम्हाला मीडियम मराठी ट्रान्सलेट करूनच जावं लागतं इंडस्ट्रीमध्ये जातो. हा प्रश्न म्हणून आम्ही काय केले इंग्रजी होता का नाही इंग्रजीमध्ये शिकवलं जायचं सर. मी ऐकलेलं होतं तुमच्याबद्दल बरं का. म्हणजे मला कधी ह्या महाविद्यालयामध्ये येण्याचा योग आला नाही थोडंसं तुमच्याबद्दल बोलतोय ना. मग म्हणलं की आज कॉन्फरन्स आहे सर भेटतील न भेटतील पण म्हणलं तरी 1-2 मिनिटं तरी सरांची भेट. गाईड मध्ये सर अनिल कट्टे आहेत